नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 8 जून 2025 आपण आपल्या 3 एकरच्या प्लॉटमध्ये आहोत। तर यावर्षी म्हणजे 2025-26च्या खरीप हंगामाची तयारी नियोजन याबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर बघू शकता आपण पलटी नांगर हा मारलेला आहे याआधी आणि आता तण उगवलेला आहे। हे पडसाच्या झाडाचं पण भरपूर झाडं निघालेले आहे। तर आज आपलं पोलपंजी म्हणतात, म्हणजे 5 दात्याचं ट्रॅक्टरचं यंत्र राहते आणि मागे पोल राहतो। त्या कारणाने आपलं वखर सारखं पण होऊन जाते आणि हे पूर्ण तण निघून वावर प्लेन या प्रकारे होते। हे आपल्या साईडचं वावर आहे। बघू शकता आज आपण हे मारणार आहे पलटी नांगर। याआधी आपण उन्हाळ्यात मारलेला आहे। खूप मोठे मोठे ढेकलं इथं जमा झालेले होते। आता यावर्षी मे महिन्यात भरपूर पाऊस पडल्या कारणाने पूर्ण हे जवळपास प्लेनच दिसत आहे, पण तण निघालेलं आहे, भरपूर तण निघालेलं आहे। तर ही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी। आपण पोलपंजी मारली की हे निघून जाणार आहे पूर्ण तण आणि पुढील जे आपल्या हंगामात येणार तण आहे ते खूप प्रमाणात म्हणजे जवळपास 40-50% 40-50% तरी कमी होईल अशी आशा आहे। बघू आपण आपलं या शेतात कापूस लावायचं नियोजन आहे। अतिघन लागवड पद्धत म्हणजे दादा लाड पद्धत असं पण म्हणतात। तर 3 एकरच्या प्लॉटमध्ये आपण सध्या 10 बॅगा आणलेल्या आहे। कबड्डी, सुपरकॉट आणि बूस्टरचं नवीन 25D51 या नावाने वाहन आहे। तर त्याच्या 2 बॅगा आणि कबड्डीच्या 4 आणि सुपरकॉटच्या 900 रुपये प्रति बॅग आपल्याला ती पडलेली आहे। तर 10 बॅग आपण आणलेल्या आहे। मागच्या वर्षी आपण 2 एकरमध्ये जवळपास 6 बॅगा लागल्या होत्या। यावेळेस आपण इथे हा आपला धुरा आहे, तर इथून जवळपास 30 फुटापर्यंत आपण म्हणजे जवळपास अर्धा एकर पकडू। अर्धा एकरात KDS 992 यांची डोबणी करणार आहोत आणि समोर रब्बी हंगामात जवळपास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इथे दुसरी प्लॅनिंग आहे आपली, टरबूज किंवा खरबूज याची प्लॅनिंग आहे, ती पुढे कळवू आपण। कृपया चॅनल सबस्क्राईब करू शकता तुम्ही, आवडत असेल माहिती तर, कारण की यापुढे आपण भरपूर नवनवीन प्रयोग करणार आहोत। यावर्षी पण आपण तिथे जिथे पाणी साचतं तिथे 1, आणखी विहिरीपाशी 2 आणि या खंब्याच्या पलीकडे त्या 3 असे 3 जलद तारा प्रकल्प करणार होतो, पण काही कारणाने यावर्षी राहून गेला आहे। पण मे महिन्यात भरपूर पाऊस झाला, त्या कारणाने JCB वगैरे मिळाला नाही। पाहू आपण पुढच्या वेळेस। यावेळेस इथे आपण इथे बघू शकता, इथे गाळ टाकलेला आहे आपण 20 ट्रॉल्या। तर बघू पुढे तुम्हाला नियोजन कळवत राहू। सध्या तरी आपण कापूस नियोजन सुरू आहे अतिघन लागवडीमध्ये, तुम्हाला अपडेट देतो। आणि आता सध्याचं नियोजन आपण शॉर्टमध्ये फायनल सांगतो की इथे नांगरटी केलेली आहे आधी, जवळपास 1500 रुपये प्रति एकर, 4500 रुपये 3 एकराचे त्याने घेतलेले आहे पलटी नांगर। आणि यानंतर आता पोलपंजी जवळपास 1000 रुपये एकर इथे होणार आहे। म्हणजे आपण अशा प्रकारे शेत प्लेन करून घेणार आहोत। त्याचे जवळपास 1000 रुपये एकर, त्याचे 3000 होईल, म्हणजे 7500 टोटल झालेलं आहे याचा खर्च होईल। आणि मग बैलाच्या सहाय्याने आपण सरे पाडून घेऊ आणि सरे पाडतानाच आपण खत देणार आहोत 10-26-26 सध्या विचारले आहे, पण त्याचा शॉर्टेज आहे। बघू आपण
वेळेपर्यंत काय होते तर. पण 10-26-26 3 एकरमध्ये आपण 4 बॅगात देऊ, सरी पाडतानाच देऊ. आणि पाणी पण द्यायचं नियोजन आहे सध्या. आपल्या इथे विहीर आहे, बघू शकता. पाहू आपण, जमलं तर लवकर लावणार आहे. कारण की जेवढ्या लवकर आपण कापूस लावू तेवढं उत्पन्नात 15 ते 20% वाढ होते. तर पुढील नियोजन पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. कृपया चॅनल सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.